पहा पुण्यात जोरदार मुसळधार पाऊस सुरू आहे. इकडे फारच पाऊस सुरू आहे सध्या. पावसाळा सुरू आहे. तुम्हाला मी दाखवते कसा पाऊस येथे. आणि फार गरमी सुरू आहे. फारच गरमी होती खरं बोलायचं तर. आणि आज मी ड्रेस वेअर करणार आहे. हा ब्लॅक कलरचा माझा लुक आहे. तर बघा आता मी कसं गेटअप घेते. वेस्टर्न गाऊन आहे हा ॲक्च्युअलमध्ये. तर वेस्टर्न गाऊनवर आपण कसा लुक वेअर घेऊ शकतो ते पाहूया. सो बास एवढेच व्हिडिओज. बाहेर पडतोय पाऊस जोरदार मुसळधार. आणि मी आज घेतलेला आहे ब्लॅक कलरचा ड्रेस वेअर केला आहे. सपोज नाईट पार्टी कुठे जायचं असेल तर आपण असा लुक कॅरी करू शकतो. इट्स नॉट बॅड. जसं मी हा डायमंड जे आहेत डायमंडचा हार घातलेला आहे. आणि एकदम सिम्पल मेकअप केलेला आहे. काहीच नाही, लिपस्टिक लावलेली आहे आणि मस्कारा. दॅट्स इट. अँड असा एक गेटअप तुम्ही घेऊ शकता. देन अजून एक हेअरस्टाईल आहे जी मी तुम्हाला सांगते तशी करू शकता. मी जसं चॅलेंज घेतलेलं आहे की डिफरंट लुक्स घ्यायचे. कारण की मी कोणी मला चॅलेंज दिलेलं नाही, बट मी स्वतःसाठीच चॅलेंज घेतलेलं आहे. तर या पद्धतीने मी वेगवेगळ्या हेअरस्टाईल ते करते. तर असा आहे आजचा माझा गेटअप. तर तुम्ही सांगा कसा वाटतो. एकदम सिम्पल आहे. मी काय आज मेकअप केलेला नाही आहे काहीच. फक्त मस्कारा लावलेला, साधी पावडरही लावलेली नाही आहे. पण ते ड्रेस आणि त्या गेटअपमुळेच माझ्या चेहऱ्यावरती जास्त हे आलेलं आहे. आपण म्हणतो ना की एक नूर म्हणजे चेहरा ग्लो दिसतोय, ते त्या गेटअपमुळे दिसतो ॲक्च्युअलमध्ये. तर असं आहे. तर हे एक हेअरस्टाईल तुम्ही करू शकता बघा. आणि अशी पण हेअरस्टाईल छान दिसते. अगदीच तुम्हाला गरम होत असेल आणि नाईटला पार्टीला जायचं असेल, सिम्पल लुक वेअर करायचं आणि सिम्पल राहायचं. सिम्पल छान दिसतं. गळ्यातलं साधं सिम्पल कसंही घाला तुमच्या आवडीनुसार. तर मी आज ब्लॅक गाऊन वेअर केला होता. त्याच्यावरती एक जॅकेट होतं. हा सिवलेस गाऊन आहे. तर मी तो वेअर केला आणि त्याच्यावरती असा एक हा पण एक लुक मी म्हटलं की तुम्हाला दाखवावा. अशी पण हेअरस्टाईल छान दिसते. हा साधा सिम्पल पण हेअरस्टाईल आपल्याला छान दिसू शकते. तर असं आहे. आणि मी त्याच्यावरती हेअर बेल्ट आहे माझ्याकडे मोतीचा. तर तो एक लावलेला की त्याच्यावरती कसं दिसते ते बघावं म्हणून. तर सगळं ट्राय करत राहावं. कसं दिसतं काय दिसतं काही फरक पडत नाही. आपण ट्राय करत राहणं मस्ट आहे. तर असा हा आजचा माझा लुक होता. ब्लॅक गाऊन. आता उद्या मी बहुतेक साडीचा लुक घेईल मे बी. कारण उद्यापासून माझं सोशल वर्कचं काम सुरू होतं. ऑफिसला जाणे मला. त्यामुळे इथे थांबून काही फायदा नाही. तर उद्या बघूया उद्याचा कोणता लुक घेते. जर लवकर आले तर साडी नक्की वेअर करेल. मलाही बघायचं आहे वेगवेगळे आता आपल्याला लुक घ्यायचे. सो मी ते ट्राय करते वेगवेगळे लुक घेणे. आणि हे काय मला कोणाला दाखवायचं नाही. इट्स जस्ट आपल्या स्वतः चेंजेस पाहिजे आणि मी खरंच ते करू शकते का हे बघण्यासाठी मी ॲक्च्युअलमध्ये हे गेटअप घेत आहे. आणि एक चॅलेंज स्वीकारल्यासारखंच मी सध्या काम करत आहे. तर आपल्यामध्ये स्वतःला जर बदल करायचा असेल तर आपल्याला काही ना काही करणं आहे. यासाठी मला जवळपास मला खरं सांगू का 4-5 ड्रेस बदलावे लागले. त्यानंतर जाऊन हा डिसाईड झाला. आधी मी वेगळा ड्रेस घालणार होते, बट तो ड्रेसच येत नव्हता आणि त्यामुळे मी तो कॅन्सल केला. म्हटलं चला मग हा एकदम सडन मी हा वेअर केलेला आहे. आणि म्हणजे काही विचार केला नाही आणि डायरेक्ट ड्रेस हा वेअर केला. तर कधी कधी कसं असतं की आपल्याला न विचार करता देखील काही म्हणतात ना की ड्रेस चूज करावा लागतो. अचानक हा ड्रेस घातला छान दिसून जातो. मला तरी आवडला हा ड्रेस. तुम्हालाही कसा वाटला नक्की सांगा. आणि शिवाय हा डिझायनर ड्रेस आहे. डिझाईन केलेला आहे घरातच. माझ्या सिस्टरनी शिवलेला हा ड्रेस. तर मला तर छान वाटला. ती डिझायनर आहे तर ती वेगवेगळे ड्रेस डिझाईन करते आणि मलाही स्टिच येतं.
बट मी कधी हे करत नव्हते. तर बघा हे झालं फ्रेंच रोल होता तो. आणि नंतर समजा तुम्ही कर्लसुद्धा करू शकता. वेगवेगळ्या कर्ल्समध्ये पण असतात, एकदम कर्ली हेअर पण छान दिसतील. तो एक लुक घेणार आहे मी. माझ्याकडे ती मशीन नाही आहे, स्ट्रेटनिंगची आहे, सेमी कर्लची आहे, बट प्रॉपर कर्लची मशीन नाही, ती पण मला परचेस करायची आहे. तर मी वॉक करून दाखवण्यासाठी उठले होते. तर बघा असा माझा फ्रंटने लुक दिसत होता. सध्या पाऊस पडतोय तर त्याच्यात मी रील्स बनवत होते. तर रील्सचे सॉन्ग आपण याच्यात ॲड करू शकत नाही, फक्त रील्सचं जे ॲक्टिंग करत होते ती तुम्हाला दाखवली त्या गाण्यावरती. आणि देन सेकंड हा पण एक रील्स बनवत होते, मैं हूँ दीवानी पिया काहीतरी ते गाणं आहे, वॉटेवर मलाही लक्षात राहत नाही. तू छत है पिया असं काहीतरी आहे. तर मैं दीवार हूँ तू छत वॉटेवर जे असेल ते, त्याच्यावर मी सॉन्गवर ते गाणं बनवत होते. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. बाय.